नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवी खांडरे तुमच्या सर्वांच्या लाडक्या नथिंग इम्पॉसिबल या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करतोय. आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वी मधील एनएमएस पेपर क्रमांक 1 की ज्याचं नाव आहे बौद्धिक क्षमता चाचणी, ज्यास आपण इंग्रजीमध्ये म्हणतोय मेंटल एबिलिटी टेस्ट. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ असणार आहे पार्ट 3 चा आणि हा व्हिडिओ असणार आहे वर्ग 8वी एनएमएसच्या दृष्टिकोनातून असणार आहे. तर त्यामध्ये बौद्धिक क्षमता चाचणी, त्यास आपण इंग्रजीमध्ये म्हणतो मेंटल एबिलिटी टेस्ट. या मेंटल एबिलिटी टेस्ट म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी यावरती आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 चा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो कशाचा व्हिडिओ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? क्रमाने येणाऱ्या संख्या गट. क्रमाने येणारे संख्या गट याच्यावरती आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 असे दोन व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर काळजी करू नका. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या संपूर्ण व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत आणि त्या लिंक वरती तुम्ही क्लिक करून मागील तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 8वीच्या एनएमएच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक सिरीज काढलेलं आहे. त्या सिरीजचं नाव काय आहे विद्यार्थी मित्रांनो? गरुडचेप एनएमएस सिरीज. ओके विद्यार्थी मित्रांनो, गरुडचेप एनएमएस सिरीज यामध्ये तुम्हाला संपूर्ण मॅट आणि सॅट अशी दोन्ही पेपरची तयारी तुमची करून घेतली जाणार आहे. तर सर्वप्रथम क्रमाने येणारी संख्या गण यामध्ये जर तुम्हाला मेंटल एबिलिटी टेस्ट मध्ये जर तुम्हाला 90 पैकी 90 जर गुण तुम्हाला मिळवायचे असतील तर या चॅनलला आता सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, की जेणेकरून आम्ही वर्ग 8वीचे एनएमएचे व्हिडिओ ज्यावेळेस आम्ही अपलोड करणार त्याची सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ असणार आहे संख्या मालिकेवरील प्रश्न. ओके विद्यार्थी मित्रांनो, संख्या मालिकेवरील प्रश्न आपल्याला कुठल्या प्रकारचे आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 7 चे उदाहरण आपण बघितलेले आहेत. बरोबर आहे. त्यानंतर जर बघितलं तर दुसरा व्हिडिओ हा किती विद्यार्थी मित्रांनो 8 ते 14 पर्यंत बनवलेला आहे. आता हा तिसरा व्हिडिओ 15व्या प्रश्नापासून तर पुढचे प्रश्न आपल्याला बघायचे. यामध्ये आपल्याला की क्रमाने येणारी संख्या आहे. तर दिलेले जे एक्झाम्पल दिसतात, दिलेली जी संख्या दिसतात, संख्यांची मालिका दिसते, त्या मालिकामध्ये नेमकं कुठल्या प्रकारचं आपल्याला आहे ते आपल्याला शोधायचं विद्यार्थी मित्र. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर त्या संख्या कुठल्या प्रकारच्या आहेत ते आपण बघून घेऊया. या संख्या 240, 353, 466, 579, प्रश्नार्थक चिन्ह आणि 7915 अशी त्या संख्यांची मांडणी झालेली आहे म्हणजे रचना केली गेली आहे. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. या संख्या जर बघितलं तर या संख्येमध्ये इथं 3 अंक आलेले आहेत, इथं 3 अंक आलेले आहेत, 3 अंक अशा प्रकारचे म्हणजे मालिका म्हणजे संख्यांची मालिका त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे. तर प्रत्येक संख्येमधला सुरुवातीचा जर अंक आपण बघितलं तर सुरुवातीचा अंक 2 आहे, त्यानंतर 3 आहे. तिसऱ्या संख्येमध्ये किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 4 आहे. चौथ्या संख्येमध्ये किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 5 आहे. सुरुवातीच्या 4 अंकाला जर आपण बघितलं तर संख्या ही डावीकडून उजवीकडे जात असताना प्रत्येक संख्येमधला सुरुवातीचा अंक 2, 3, 4, 5. आता इथं प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 6 आणि शेवटच्या संख्येचा सुरुवातीचा अंक असणार आहे काय विद्यार्थी मित्रांनो? 7. मग प्रत्येक संख्येमधला जर सुरुवातीचा अंक जर आपण बघितलं तर 1, 1, 1, 1 ने वाढत गेलेला आहे. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो? मग आपल्याला दुसरा अंक नेमकं कोणता क्रम दर्शवते ते आपल्याला बघायचंय. दुसरा अंक आपल्याकडे काय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? 4 दिलेला आहे. त्यानंतर 5 दिलेला आहे. त्यानंतर इथं पण 6 दिलेला आहे. त्यानंतर 7 दिलेला आहे. सुरुवातीचे 4 अंक जर आपण बघितलं तर त्या अंकाला बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते की बाबा प्रत्येक संख्येमधला दुसरा अंक सुद्धा कितीने वाढत चाललाय? पहिला अंक 1 ने वाढत गेलेला. ओके विद्यार्थी मित्रांनो, 1 ने वाढत गेलेला आहे. दुसरा अंक जर बघितलं तर हे सुद्धा काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? 1 नेच वाढ या अंकामध्ये सुद्धा झालेली आहे. 4 नंतर 5 आलेला आहे. 5 नंतर 6 आलेला आहे. 6 नंतर 7 आलेला आहे. 7 नंतर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 8 आणि शेवटी काय दिलेलं आहे आपल्याकडे? 9. म्हणजे सुरुवातीची जी संख्या होती आपल्याकडं, सुरुवातीचा अंक, नंतरचा अंक, पहिल्या क्रमांकावरचा अंक आणि दुसऱ्या क्रमांक याचा म्हणजे संख्या जर बघितली तर प्रत्येक अंक हा 1 ने वाढत गेलेला. तिसऱ्या क्रमांकावर असणारा जो अंक आहे, ती संख्या म्हणजे तो अंक कितीने वाढत गेलेला आहे बघूया विद्यार्थी मित्रांनो. इथे दिलेलं आहे 0, त्यानंतर शेवटी दिलेलं आहे 3, त्यानंतर दिलेलं आहे 6, त्यानंतर दिलेलं आहे 9. यामध्ये जर आपण क्रम बघितलाय विद्यार्थी मित्रांनो, 0 आणि 3 3 ने वाढलाय, परत 3 ने वाढलाय, परत 3 ने वाढलाय म्हणजे 3, 3, 3, 3 ने वाढत गेलाय. मग ह्यानंतरची संख्या काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 आणि शेवटी आपल्याला काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? 15. तर हा अंक कितीने वाढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? 3 ने वाढलेला आहे. मग प्रश्नार्थ चिन्हाच्या जागेवरती काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? हे 6 हे अंक असणार आहे. दुसऱ्या क्रमांकावरचा अंक असणार आहे 8 आणि तिसऱ्या क्रमांकावरचा अंक असणार आहे 12.
अशा प्रकारे त्याचं उत्तर आपल्याला मिळून जाते. तर नेमकं आपल्याला 6812 ही संख्या पर्यायामध्ये दिसते का बघा विद्यार्थी मित्रांनो. 692, 5602, 6812. यस. प्रश्न क्रमांक 15 की ज्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. या प्रकारची उदाहरणे आपल्याला सॉल्व्ह करता येतील. ह्या उदाहरणे क्रम कशा प्रकारचे दिलेले आहे, काय नाही, त्याची संपूर्ण आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित आपल्याला काय करायचं, निरीक्षण करायचंय, की जेणेकरून त्या उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, 15 क्रमांकाचा प्रश्न आपल्याला अशा प्रकारे सॉल्व्ह करता येते. त्यानंतर आपण पाहणार आहोत 16वा क्रमांक. बघा विद्यार्थी मित्रांनो, 16व्या क्रमांकाचा प्रश्न नेमकं कुठल्या प्रकारचा आहे आणि 16व्या क्रमांकामध्ये जी संख्या आपल्याला दिसतात त्या संख्यांचा क्रम नेमकं कुठल्या प्रकारचा आहे ते आपण बघूया. पहिल्या क्रमांकावर 7 दिलेलं आहे, 14 दिलेलं आहे, 42, 168 आणि 840 दिले. आणि त्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. आपल्याला प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती कोणती संख्या येणार आहे ती आपल्याला शोधायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा विद्यार्थी मित्रांनो, 7 आणि 14 ला जर बघितलं तर 7 ला जर आपण 2 ने गुणाकार केलं तर 14 आलेलं दिसते आपल्याकडं. ओके. आता 14 आणि 42 चा जर विचार केला तर 14 ला जर आपण 3 ने गुणाकार केलं तर 14 त्रिकोण 42 दिसते. त्यानंतर 42 आणि 68 मध्ये जर बघितलं तर 42, बघा विद्यार्थी मित्रांनो, 42 ला जर आपण 4 ने गुणाकार केलो तर आपल्याकडे किती येतोय 168. त्यानंतर 168 ला जर 5 ने गुणाकार केलो तर आपल्याकडे किती मिळालेलं आहे 840. अशा प्रकारे त्याची रचना झालेली आहे. म्हणजे अगोदरच्या संख्येला 2 ने, त्यानंतरच्या संख्येला 3 ने, त्यानंतरच्या संख्येला 4 ने, त्यानंतरच्या संख्येला 5 ने, अशा गुणाकार स्वरूपामध्ये म्हणजे त्याच्या क्रमानुसार त्याची मांडणी केलेली आहे, क्रमानुसार त्याचा गुणाकार केलेला आहे. मग 840 या संख्येला कोणत्या संख्येने गुणाकार केला असेल विद्यार्थी मित्रांनो. इथे 2 ने केलेला आहे, इथे 3 ने केलेला आहे, 4 ने केलेला आहे, 5 न. तर शेवटी गुणाकार कितीने असणार आहे 6 ने. तर हा गुणाकार करूया आपण. 600, 6 गुणिले 4 6 24 ला 4, 85 2, 6 गुणिले 8 6 8 48 आणि 2 किती विद्यार्थी मित्रांनो 50. तर आपल्याला प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती कोणती संख्या येणार आहे विद्यार्थी मित्रांनो 5040 म्हणजे 5040 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. आता ही संख्या आपल्याला पर्यायामध्ये दिसते का बघा विद्यार्थी मित्रांनो. तर प्रश्न क्रमांक 16 या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 1 हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. या प्रकारचे आपल्याला अशा प्रकारचे गणित आपल्याला इझी लेवल मध्ये सॉल्व्ह करता येते. फक्त आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाबा ते प्रश्न दिलेला आहे ना त्यामध्ये नेमकं संख्यांची मालिका संख्यांचा गट कुठल्या प्रकारचा क्रम दर्शवतो तो आपल्याला लक्षात आला पाहिजे. तो जर आपल्याला लक्षात आला तर आपण काही सेकंदामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत नसेल तर याची प्रतिक्रिया मात्र कमेंट सेक्शन मध्ये द्यायला मात्र विसरायचं नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, जाऊया पुढच्या प्रकारच्या प्रश्नाकडे. हा, प्रश्न क्रमांक 17. आता प्रश्न क्रमांक 17 आपल्याकडे दिलेला आहे. काय करणार सर्वप्रथम, जर आपल्याला संख्या मालिकेवरील प्रश्न जर आपल्याला परीक्षेमध्ये आले तर त्याचं व्यवस्थित असं आपल्याला काय करायचंय निरीक्षण आपल्याला करायचंय. ओके विद्यार्थी मित्रांनो, मग निरीक्षण आपल्याला कशा प्रकारे करता येते बघा. 2 4 6 8 बघितलं तर ह्या एका क्रमानुसार आलेल्या आहे. मग 5व्या क्रमांकावरची जर संख्या जर आपण बघितलं तर पहिली, मग याच्यामध्ये क्रम काही मिसळलेला नाही. मग यामध्ये 2 मालिका दिसतात. संख्या जास्तीचा आली म्हणजे 2 मालिका आपल्याला लक्षात येतात. मग पहिल्या मालिकेमध्ये जर घेतलो आपण पहिले, तिसरी संख्या, 5वी संख्या, त्यानंतर कोणती संख्या विद्यार्थी मित्रांनो 7वी संख्या, त्यानंतर क्वेश्चन मार्कच्या जागेवरती 9वी संख्या. बघा, जर आपल्याला हा क्रम जर लक्षात आला तर आपल्याला त्या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती कुठल्या प्रकारची संख्या आहे ही आपल्याला लक्षात येईल. 2 आणि 6 चा विचार करा. 2 आणि 6 चा 2 ला कशाने गुणाकार केल्यानंतर 6 येते विद्यार्थी मित्रांनो. 3 ने गुणाकार केल्यानंतर 6 आलं आणि पुढची संख्या आपल्याकडे 18 आणि पुढची संख्या आहे आपल्याकडे 54. त्या पुढची संख्या आहे आपल्याकडे प्रश्नार्थक चिन्ह. मग आपण 2 ला 3 ने गुणाकार केलो, 2 ला 3 ने गुणाकार केलो 6 मिळालं. आता 6 ला जर आपण 3 ने गुणाकार केलो तर 18 मिळते. जर 18 ला परत आपण 3 ने गुणाकार केलो तर 18 तरी 54 मिळते. मग 54 ला सुद्धा आपल्याला कशाने गुणाकार करायचा? 3 ने गुणाकार करावा लागणार आहे. हा गुणाकार करूया आपण. 54 गुणिले 3 आपल्याला करायचे. म्हणजे 2 ला 3 ने गुणाकार केलो 6 मिळालं. 6 ला 3 ने गुणाकार केलो 11 मिळालं. 54 मिळालं. मग 54 ला आपल्याला कशाने गुणाकार करावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 3 ने गुणाकार आपल्याला करावा लागणार आहे.
बरोबर आहे. असा क्रम आपल्याला लक्षात येतोय. मग 54 या संख्येला आपण 3 ने गुणाकार करूया. कशा प्रकारचा गुणाकार मिळणार आहे बघा. 3 गुणिले 4 3 चोक 12 2 8 1 3 गुणिले 5 15 आणि 1 किती विद्यार्थी मित्र 16. मग आपल्याला मिळालेल्या 162 संख्या आपण दुसऱ्या मालिकेचा विचार करायचा तरी चालेल. कारण आपल्याला काय पाहिजे, की बाबा त्या प्रश्नार्थ चिन्हाच्या जागेवरती कुठल्या संख्या आहे हे आपल्याला शोधायचं आहे. मग जर बघितलं 54 ला जर आपण 3 ने गुणाकार केलो तर आपल्याकडे 162 ही संख्या मिळालेली आहे. मग प्रश्न क्रमांक 17 या प्रश्नाकडे 162 आता 162 ही संख्या दिलेल्या प्रश्नाच्या पर्यायामध्ये दिसते का बघा. 30, 48, 96 आणि 162. यस. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसते 162 ही संख्या. म्हणून प्रश्न क्रमांक 17 या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 17 ही आपल्याला काय करता येते विद्यार्थी मित्रांनो? सॉल्व्ह करता येते. ओके विद्यार्थी मित्रांनो, समजायला लागलं? चला जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. नेमकं पुढचं उदाहरण आणि पुढचं प्रश्न नेमकं कसल्या प्रकारचं दिलेलं आहे आणि ते आपण बघू. बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला जो 15वा क्रमांकाचा जो प्रश्न होता त्याच्याच आधारे डिक्शनरी हा प्रश्न आपल्याला आलेला आहे. म्हणजे सेम ॲज इट इज वाला प्रश्न. काय दिसते बघा, यामध्ये सुद्धा 3 अंकवाली संख्या दिसतात. म्हणजे 3 अंकी संख्या दिसतात. 3 अंकी संख्यांची मालिका यामध्ये दिसते. आता या मालिकाचा क्रम नेमकं कुठल्या प्रकारचा आहे हे आपण बघूया. पहिली संख्या आहे आपल्याकडे 910, दुसरी संख्या आहे 821, तिसरी संख्या आहे 732, चौथी संख्या प्रश्नार्थ चिन्ह, पाचवी संख्या 554 आणि सहावी संख्या आपल्याकडे 465. अशा प्रकारची संख्या आपल्याला 3 अंकी संख्या दिलेली आहे. ओके. आता प्रत्येक संख्येमध्ये आता सुरुवातीचे जे अंक आहेत आपल्याकडे सुरुवातीचा अंक नेमकं कोणता क्रम दर्शवतोय, दुसऱ्या क्रमांकावरचा अंक कोणता क्रम दर्शवतोय, तिसऱ्या क्रमांकावरचा अंक कोणता क्रम दर्शवतोय ते आपल्याला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीचा अंक आपण खाली लिहून घेऊया. यास आपण म्हणूया पहिला अंक. ओके विद्यार्थी मित्रांनो, पहिला अंक काय आहे? इथं 9 आहे, इथं 8 आहे, इथं 7 आहे, क्वेश्चन मार्क, त्यानंतर इथं 5 आहे, इथं 4. मग ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल निरीक्षणास आपल्या, की बघा प्रत्येक संख्येमधला जर म्हणजे संख्या डावीकडून उजवीकडे जात असताना प्रत्येक संख्येमध्ये सुरुवातीचा अंक 1 ने कमी कमी होत चाललाय विद्यार्थी मित्रांनो. 9 नंतर 8 आलाय, 8 नंतर 7 आलाय, 7 नंतर इथं काय येणार तुम्ही विचार करा. त्याच्यानंतर 5 आला, त्याच्यानंतर 4 आला. मग इथलचा अंक काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 6 अंक आपल्याला सुरुवातीचा मिळालेला आहे. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर दिलेल्या संख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावरचा अंक नेमकं कुठल्या प्रकारचे क्रम दर्शवते ते आपल्याला बघायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं लिहूया आपण दुसरा अंक. दुसरा अंक काय? इथं 1 आहे. त्यानंतर दुसऱ्या संख्येमधील दुसरा अंक हा 2 आहे. तिसऱ्या संख्येमधील तिसरा अंक हा 3 आहे. चौथ्या क्रमांकावरचा आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेले आहे, प्रश्नार्थ चिन्ह. इकडं 5 दिलेला आहे आणि इकडं 6 दिलेलं आहे. मग दुसऱ्या क्रमांकावरचा जर अंक आपण प्रत्येक संख्येमधलं आपण निरीक्षण केल्यास आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. 1 नंतर 2 आलाय, 2 नंतर 3 आलाय, 3 नंतर काय येणार विद्यार्थी मित्रांनो? 4 येणार. त्यानंतर 5 आला, त्यानंतर 6. जर प्रत्येक संख्येमधील दुसऱ्या क्रमांकावरचं जर अंक आपण बघितलं तर हे कसं आहे विद्यार्थी मित्रांनो? तर हे कसं आहे विद्यार्थी मित्रांनो? 1 ने वाढत चाललेलं आहे. 1 ने काय करायला आहे विद्यार्थी मित्रांनो? तर 1 ने ही संख्या काय झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो? 1 ने वाढत चाललंय. बरोबर आहे? तर ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरचा आपल्याला अंक काय मिळते विद्यार्थी मित्रांनो? 4 मिळाले. पहिल्या क्रमांकावरचा अंक हा 1 ने कमी कमी होत चाललाय. दुसऱ्या क्रमांकावरचा अंक हा 1 ने वाढत चाललाय. तर तिसऱ्या क्रमांकावरचा अंक नेमकं कुठल्या प्रकारचा क्रम दर्शवते ते आपण बघूया. इथं लिहूया आपण तिसरा अंक. ओके, किंवा तिसऱ्या क्रमांकावरचा अंक. तिसऱ्या क्रमांकावरचा सुरुवातीचा अंक आहे 0. त्यानंतर दिसते आपल्याकडे शेवटी आपल्याकडे 2. इथं प्रश्नार्थ चिन्ह. त्यानंतर शेवटी आपल्याला दिसते 4 आणि ह्याच्या शेवटी काय दिसते 5. आता ह्या पण संख्या आपल्याला बघितल्यानंतर लक्षात येते, की बाबा 0 नंतर 1 आला, 1 नंतर 2 आला, 2 नंतर काय येणार विद्यार्थी मित्रांनो? 3 येणार. 3 नंतर ऑलरेडी 4 दिलेला आहे आणि 5 दिलेला आहे. मग इथं पण काय, की प्रत्येक संख्येमध्ये तिसरा सुद्धा अंक 1 ने वाढत गेलेला आहे. मग तिसरा अंक आपल्याकडे येणार 3. म्हणजे प्रश्नार्थ चिन्हाच्या जागेवरती 643 म्हणजे 643 ही संख्या आपल्याला 3 अंकी संख्या तिथं आपल्याला लक्षात येते आणि त्याचं उत्तर आपल्याला तिथं मिळते. म्हणून प्रश्न क्रमांक 18 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 643. आता 643 ही संख्या पर्यायी पद्धतीने दिसते का बघा विद्यार्थी मित्रांनो? यस.
पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला 643 ही संख्या आपल्याला दिसते. म्हणून प्रश्न क्रमांक 18 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. ओके विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलंय, समजायला लागलंय. प्रत्येक वेळेस जी दिलेली संख्या होती 3 अंकी संख्या आली तर आपण लक्षात ठेवायचं की बाबा त्यामध्ये सुरुवातीचा अंक, नंतरचा अंक, त्यानंतरचा अंक, म्हणजे पहिला अंक, दुसरा अंक, तिसरा अंक कुठल्या शोधात त्याचा क्रम जर आपल्याला लक्षात आला तर त्या प्रश्नार्थ चिन्हाच्या जागेवरती येणारी जी संख्या आहे ती आपल्याला सहजपणे आपल्याला मिळवता येते. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर 18व्या क्रमांकाचा प्रश्न आपल्याला अशा प्रकारे सॉल्व्ह करता येते. त्यानंतर पुढचा प्रश्न कशा प्रकारचा आहे ते आपण अभ्यासूया. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, आता उदाहरण क्रमांक 19 म्हणजे प्रश्न क्रमांक 19 आपल्याला दिसते, बरोबर आहे. आता 19 ला जर बघितलं तर ह्यामध्ये सुद्धा किती अंक आहेत विद्यार्थी मित्रांनो, 3 अंकी संख्या आपल्याला दिसतात. आधीचे आपण 2 उदाहरणे आपण 3 अंकीच्या संख्येच्या आधारे जे आपण सोडवलेले होते त्या आधारित आपल्याला हे पण आपल्याला उदाहरण दिलेलं आहे काय तर ते बघूया विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये 2 आहे, 3 आहे, सुरुवातीचा अंक 4 आहे, 5 आहे. मग इथं अंक 6 असायला हवा, मग इथं 7 आलं तर आपल्याला क्रम बरोबर आला असं आपल्याला म्हणता येईल. पण नाही, मग देतो. मग दिलेले जे संख्या आहेत त्यांची आपण बेरीज करून बघूया. 2 अधिक 3 अधिक 4. 2 अधिक 3 अधिक 4 म्हणजे 2 अधिक 3 5. 5 आणि 4 किती विद्यार्थी मित्रांनो 9. पहिल्या संख्येची बेरीज आपल्याकडे 9 आलेली आहे. दुसरी संख्या आहे आपल्याकडे 3 5 1 म्हणजे 351 म्हणजे 3 अधिक 5 अधिक 1 म्हणजे 3 अधिक 5 किती विद्यार्थी मित्रांनो 8 आणि 8 आणि 1 किती विद्यार्थी मित्रांनो 9. मग ह्यांची बेरीज सुद्धा आपल्याकडे 9 आली. यांची बेरीज सुद्धा 9 आली म्हणजे दोन संख्यांची बेरीज 9 आली. आता पुढच्या संख्यांची बेरीज सुद्धा आपल्याला 9 येते का बघा. म्हणजे पुढच्या संख्येतील अंकांची बेरीज सुद्धा 9 येते का ते आपल्याला बघायचं आहे. मग पुढची संख्या आपल्याकडे 414. त्याचे अंक आहेत 4 1 4. यांची बेरीज करूया 4 1 4 म्हणजे 4 अधिक 1 5. 5 आणि 4 किती विद्यार्थी मित्रांनो 9. यांची बेरीज सुद्धा आपल्याला 9 मिळालेली आहे. आता बघा पुढची जी दोन संख्या आहेत त्यांची बेरीज सुद्धा जर 9 आपल्याला मिळाली तर आपल्याला लक्षात येते की बाबा त्या म्हणजे जे दिलेला प्रश्न आहे त्या जी दिलेली 3 अंकी संख्या होती त्या 3 अंकी संख्येमधील प्रत्येक अंकांची बेरीज ही 9 आहे. मग आपल्याकडे ही जी संख्या आहे 513 यांची बेरीज सुद्धा आपल्याला 9 येते का बघायचं आहे. 513 म्हणजे 5 प्लस 1 प्लस 3. ओके, बेरीज करूया. 5 अधिक 1 6. 6 आणि 3 किती विद्यार्थी मित्रांनो 9. इथं पण ह्यांची बेरीज आपल्याला 9 मिळाली आहे. शेवटच्या संख्येकडे जाऊया बाबा. 801 यांची पण बेरीज 9 येते का बघा. 8 प्लस 0 प्लस 1 म्हणजे 8 अधिक 0 8 आणि 8 आणि 1 किती विद्यार्थी मित्रांनो 9. मग ह्या पण संख्येला आपण बघितल्यास तर ह्यांची बेरीज सुद्धा 9 आलेली आहे. मग प्रत्येक 3 अंकी जी संख्या आहे त्यामधील अंकांची सर्व अंकांची जर आपण बेरीज बघितली तर सर्व अंकांची बेरीज ही प्रत्येक संख्येमध्ये 9 9 9 9 दिसते. मग प्रश्नार्थ चिन्हाच्या जागेवरती येणारी जी संख्या असणार आहे ती कशी असणार आहे. त्या संख्येतील अंकांची बेरीज सुद्धा जर 9 आली तर त्याचं उत्तर आपल्याला बरोबर आलं असं आपल्याला म्हणता येते. मग डायरेक्ट आपण जाऊया आता पर्यायाकडे. इथं दिलेलं आहे 3 8 3. 3 अधिक 8 11. 11 आणि 3 किती विद्यार्थी मित्रांनो 14. बेरीज किती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 9 पाहिजे. मग 14 आली. मग पर्याय क्रमांक 1 हे आपल्यासाठी योग्य आहे का नाही. पर्याय क्रमांक 2 कडे जाऊया बघा. 621 म्हणजे 6 अधिक 2 अधिक 1. 6 अधिक 2 8. 8 अधिक किती विद्यार्थी मित्रांनो 9. मग आपल्याला 9 असणारी बेरीज हे 9 असणारी बेरीज अशा अंकांची संख्यांची मालिका आपल्याला भेटलेली आहे. ती संख्या काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर 621. म्हणून प्रश्न 19 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 19 आपल्याला सॉल्व्ह करता येते विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारची उदाहरणं आल्यास मी तुम्हाला परत परत सांगतोय की बाबा त्या प्रश्नाचं आपल्याला व्यवस्थित निरीक्षण करून घ्यायचंय म्हणजेच आपल्याला त्या प्रकारची उदाहरणे आपल्याला सॉल्व्ह. त्यानंतरचं आपण पुढचं उदाहरण बघूया. नेमकं पुढच्या उदाहरणामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचा प्रश्न दिलेला आहे आणि संख्यांची मालिका दिलेली आहे ती आपल्याला बघायची आहे. बघा विद्यार्थी, हा प्रश्न खूप इझी लेवल क्वेश्चन आहे. खूप इझी लेवल. काही सेकंदामध्ये आपण त्याचं उत्तर मिळवू शकतो. ज्या विद्यार्थी त्याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कळू शकता की सर त्याचं उत्तर ते आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर संख्या ही संख्या आपली बाजू कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो डावी बाजू आहे. ही बाजू कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो उजवी बाजू.
आता जर दोन्हीकडे जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर संख्या मालिकेमध्ये डाव्या बाजूला सुरुवातीची संख्या 7 आहे, उजव्या बाजूला सुद्धा सुरुवातीची संख्या 7 आहे. दुसऱ्या क्रमांकावरची संख्या 12 आहे डाव्या बाजूला, उजव्या बाजूला सुद्धा दुसऱ्या क्रमांकावरची संख्या 12 आहे आणि तिसऱ्या बाजूला इथं 15 आहे आणि इथं प्रश्नार्थ चिन्ह दिलेलं आहे आणि मध्यभागी दिलेलं आहे 7. मग यांचा क्रम कसा असतोय विद्यार्थी मित्रांनो? 7, 12, 15 त्यानंतर दिलेलं आहे आपल्याकडे 17. 17 ही मधातली संख्या, पुन्हा इकडून संख्या कसं 15, 12, 7. म्हणजे ह्या संख्या क्रमानुसार मांडणी व्हायला चढत्या क्रमानुसार आणि त्याच संख्या उतरत्या क्रमानुसार मांडणी व्हायला. मग प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती कुठली संख्या असली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? तर ती संख्या असली पाहिजे 15. तर 15 ही संख्या आपल्याला पर्यायामध्ये दिसते का बाबा? 12 योग्य नाही, 14 योग्य नाही. मग अचूक उत्तर काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक 3 हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. मग प्रश्न क्रमांक 20 हे अशा प्रकारचं आपल्याला सॉल्व्ह करता येते. खूप इझी लेवल क्वेश्चन होता आणि ह्या प्रकारचे प्रश्न आपल्याला काही सेकंदामध्ये सॉल्व्ह करायचे आहे. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, या पुढचा प्रश्न नेमकं कुठल्या प्रकारचा आहे ते आपल्याला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी, आता हे पण प्रश्न खूप इझी लेवलचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना लक्षात आलं त्या विद्यार्थ्यांना सोल्व्ह करता येते. ज्या विद्यार्थ्यांना लक्षात आलं नाही ते विद्यार्थी आपण कशा प्रकारे सोल्व्ह करायचं हे बघू. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं दिलेले 6, 20, 36 प्रश्नार्थ चिन्ह 66 आणि 80 दिसते. मग ह्या कमी संख्या आहेत. संख्या मालिकेमध्ये कमी संख्या आल्यास ती फक्त एकच मालिका असते, बरोबर आहे? मग बघूया की या मालिकेमध्ये नेमकं कुठल्या प्रकारचा क्रम दाखवलेला आहे. ओके, फक्त आपल्याला की बाबा क्रमाने येणाऱ्या संख्या शोधायचे आहेत आपल्याला. क्रमाने येणारे काय शोधायचे विद्यार्थी मित्रांनो? संख्या आपल्याला शोधायची आहे. मग त्या क्रमाने येणाऱ्या संख्येमध्ये प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती कुठल्या संख्या असणार आहे ते बघूया आपण. 6 आणि 20 चा जर विचार केला तर 6 आणि 20 मध्ये फरक कितीचा विद्यार्थी मित्रांनो? 14 चा आहे. 20 आणि 36 चा जर बघितला तर फरक कितीचा विद्यार्थी मित्रांनो? 16 चा आहे. बरोबर आहे? मग आपल्याला प्रश्नार्थ चिन्ह दिलेलं आहे. मग तुम्हाला लक्षात येईल, की बाबा इथं जर आपण 18 मिळवलं, तर आपल्याला पुढची संख्या मिळते का? 18 मिळवल्यानंतर पुढची संख्या मिळेल का? असा क्रम असेल काय? तर त्याच्यासाठी शेवटी त्या दोन संख्यांमधला फरक कितीचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. हा फरक 16 66 मध्ये जर आपण 14 मिळवलं, तर आपल्याकडे 80 मिळेल. ओके, 80 मिळेल. मग ह्या सुरुवातीचा अंक आपल्याला 14 मिळाला फरक, नंतरचा अंक 16 मिळाला. म्हणून फरक कसा असू शकते विद्यार्थी मित्रांनो? 14, 16, 14, 16, 14. मग 16 तर आपल्याला मिळालेला आहे. 14 ही संख्या इथं पाहिजे म्हणजे 16 मध्ये 14 सॉरी 36 मध्ये 14 मिळवण्यास आपल्याला बेरीज काय येते विद्यार्थी मित्रांनो? 50 येते. मग इतरची संख्या जर आपल्याला 50 मिळाली तर यांचा फरक 14 चा असतोय. मग 50 आणि 66 मध्ये फरक थोडासा आहे का बघा विद्यार्थी मित्रांनो? 50 मध्ये 16 मिळवल्यास 66 मिळतील. तुम्ही दिलेल्या संख्येतील अंशातील फरक जर आपण संख्यांमधील फरक जर बघितलं तर अनुक्रमे 14, 16, 14, 16, 14 अनुक्रमे असा आहे. सांगितलं मित्रांनो 14, 16, 14, 16 आणि 14 अनुक्रमे असा आहे. मग प्रश्नार्थ चिन्हाच्या जागेवरती कुठल्या प्रकारची संख्या येते विद्यार्थी मित्रांनो? तर 50 त्या प्रश्नार्थ चिन्हाच्या जागेवरती येते. मग प्रश्न क्रमांक 21 या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे 50. 50 ही संख्या कोणत्या पर्यायामध्ये दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये 50 ही संख्या आपल्याला दिसते, लक्षात येते.